नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर कर्मचाऱ्यांच्या नियमित वेतनातून इतर कपाती, पतसंस्था, कर्ज हप्ते, वर्गणी इत्यादी रद्द, वित्त विभागाकडून निर्णय याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता वित्त विभागाकडून हा निर्णय काय आहे व कर्मचाऱ्यांच्या या नियमित वेतनबाबत मोठी अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, कर्मचाऱ्यांच्या नियमित वेतनातून इतर कपाती, पतसंस्था, कर्ज हप्ते, वर्गणी इत्यादी रद्द, वित्त विभागाकडून निर्णय। अदर डेडिकेशन फ्रॉम रेग्युलर सॅलरीज ऑफ एम्प्लॉई, क्रेडिट इन्स्टिट्यूशन, लोन इन्स्टॉलमेंट, सबस्क्रिप्शन्स एटसेट्रा कॅन्सल डिसिजन बाय द फायनान्स डिपार्टमेंट। कर्मचाऱ्यांच्या नियमित वेतनातून इतर प्रकारच्या कपाती हे रद्द करण्याचा निर्णय वित्त विभागामार्फत घेण्यात आला आहे। जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन हे वित्त विभागाच्या निर्देशानुसार दिले जाते। सदर वेतनातून कर्मचाऱ्याने पतसंस्थांमार्फत घेण्यात आलेल्या कर्जाचे हप्ते तसेच पतसंस्थांच्या कपाती केल्या जातात, परंतु अशा प्रकारच्या कपातीला आता वित्त विभागामार्फत रोख लावण्यात आलेली आहे। जिल्हा परिषद नाशिक येथील काही कर्मचारी संघटनांच्या अंतर्गत कलहामुळे सदर प्रकाराच्या कपातीवर ग्रामसेवक संघटनामार्फत आक्षेप या ठिकाणी घेण्यात आलेला होता। यामुळे वित्त विभागाकडून अशा प्रकारच्या कपात आता कर्मचाऱ्यांच्या थेट वेतनातून न करता आता सदर पतसंस्थांच्या कपाती या कर्मचाऱ्यांच्या बँकेतून केली जाणार आहे। बघा पुढे अपडेट काय सांगतोय, कर्मचाऱ्यांचे सर्व वेतन हे प्रथमतः कर्मचाऱ्यांचे खात्यात जमा करण्यात येईल। त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या विविध पतसंस्थांमधील कर्जाचे हप्ते तसेच पतसंस्थांच्या वर्गणी हे कपात या ठिकाणी केल्या जातील। बघा, एकूणच वित्त विभागाकडून कपात कर्मचाऱ्यांच्या थेट वेतनातून न करता आता सदर पतसंस्थेच्या ज्या कपाती आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या बँकेतून केली जाणार आहे। एकूणच या ठिकाणी हे जे कर्मचारी नियमित वेतनातून इतर प्रकारचे जे कपाती आहेत ते रद्द करण्याचा निर्णय वित्त विभागामार्फत घेण्यात आलेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।